हरणवाडी प्रीमियर लीग 2025 पर्व 7वे आणि आजच्या दिवसातील अंतिम सत्रातले हे सामने उपांत्य फेरीतील पहिला सामना जय महाराष्ट्र विरुद्ध गौरीमाता 11 असा सजणार आहे आणि येथे जय महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि जय महाराष्ट्र संघाला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण वेळ वाचवू आणि अंतिम सामन्यासाठी जास्त वेळ देऊया। चला जय महाराष्ट्र संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लवकरात लवकर आणि गौरीमाता 11 संघाने आपले सलामीवीर जोडी मैदानात लगेच पाठवायचे आहेत। पंचांना विनंती असेल की पहिल्या डावाला लवकरात लवकर सुरुवात होईल यासाठी आपण लक्ष द्यायचं आहे। आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील सर्व सामने संपलेले आहेत। अतिशय चुरशीचे सामने आपण आजच्या दिवसभरात पाहिलेले आहेत आणि या सामन्यांसाठी प्रतिसाद आपल्याला खूप चांगला लाभलेला आहे। सकाळपासून भरपूर प्रेक्षक या मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय। महिला वर्गाने सुद्धा अगदी 12 वाजल्यापासून आपली उपस्थिती या मैदानावर दाखवलेली आहे। विनंती असेल जय महाराष्ट्र संघाला आपण वेळ न दवडता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे नाहीतर आपल्याला फायनलसाठी 7 वाजतील। 3 सामने अजूनपर्यंत बाकी आहेत। गौरीमाता 11 संघाचे सलामीवीर आपण मैदानावर आपली जोडी पाठवायची आहे। अत्यंत चुरशीचा आता हा उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत कारण या सामन्यातून विजेता संघ थेट अंतिम सामन्यात मजल मारणार आहे। त्यामुळे करो की मरो अशी अवस्था या सामन्यामध्ये होणार आहे आणि जबरदस्त चुरस या दोन तुल्यबळ संघामध्ये आपण पाहणार आहोत। दोन्ही संघ अगदी चांगले गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक यांचा भरणा असणारे संघ आहेत। 3 षटकांचा हा उपांत्य फेरीचा पहिला सामना होणार आहे। चला क्षेत्ररक्षण लांबून घ्यायचं आहे। पंचाने लक्ष द्यायचं आहे की पहिल्या डावाला जास्तीत जास्त लवकरात लवकर सुरुवात होईल। सौरभ पाटील आज दिवसभरात मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक 3 टाइम्स त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार केला आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी प्रचंड दावेदार आहेत ते। नक्कीच या सायकलवर नाव कोरण्यासाठी चुरस असणार आहे त्यामध्ये एक नाव नक्कीच असणार आहे ते म्हणजे सौरभ पाटील याचं। बघूया अंतिम सत्रापर्यंत कोण या सायकलचा मानकरी ठरणार आहे। चला गौरीमाता 11 संघाचे सलामीवीर मैदानावर जायचं आहे जेणेकरून पहिल्या डावाला सुरुवात होईल। जल्लोषामध्ये जय महाराष्ट्र संघ क्षेत्ररक्षण रचत आहेत आणि गौरीमाता 11 संघाची सलामीवीर जोडी हर्ष राऊत आणि आणि या सामन्यासाठी खास साईश राऊत आलेला आहे मॅच पाहण्यासाठी। मैदानाच्या दिशेने आगेकूच करते सलामीवीर जोडी हर्ष आणि तेजस आणि हर्ष अशी ही जोडी गौरीमाता 11 संघाची आणि गोलंदाजी मार्कवर जय महाराष्ट्र संघातर्फे राहुल। अतिशय तुल्यबळ असणारे हे दोन्ही संघ ज्याचा खेळ चांगला होणार आहे तो नक्कीच विजयी पथावर जाणार आहे। मात्र अंतिम चेंडूपर्यंत ही चुरस पाहायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार आहे। वेळ न दवडता पहिल्या षटकाला सुरुवात करायची आहे। पंच तेजस आणि हर्ष यांनी देखील सज्ज राहायचं आहे। पहिल्या षटकासाठी राहुल तयार आहे सर्व क्षेत्ररक्षक तयार आहेत। बघूया या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्यासाठी गौरीमाता 11 संघ प्रयत्नशील राहणार आहेत आणि या फलंदाजांना पेचात पकडण्यासाठी नक्कीच गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये वैविध्यपूर्ण कामगिरी करतील। राहुल सज्ज नितीन सज्ज आणि सर्व खेळाडू सुद्धा सज्ज आहेत। पहिल्या डावातील पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूला होते सुरुवात आणि राहुल जातोय तेजससाठी। पहिल्या चेंडूवर खोलवर टप्प्याचा चेंडूला खेळलेला आहे ते म्हणजे मिडऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते।
सुभाष पाटील यांच्यातर्फे. आणि अगदी सावध सुरुवात होते गौरी माता 11 संघाकडून. आता मात्र हर्ष येतोय, ज्याने मागच्या 2 सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली होती. बघूया या निर्णायक सामन्यामध्ये काय कामगिरी करतोय. राहुल टू हर्ष. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, मात्र सुभाष पाटील कुठलीही चुकी करत नाही. इथे धावबाद करण्याची संधी आली होती, मात्र हर्ष पोचतोय सुरक्षित स्थळी. चेंडू जातोय निर्धाव. इथे खरोखर दाद द्यावी लागेल सुभाष पाटील यांना, की या वयात देखील अगदी चुस्तपूर्ण आणि बघा त्यांची बॉडी लँग्वेज अतिशय नवतरुण खेळाडूंना लाजवेल असं त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. जबरदस्त. आणि थ्रोसुद्धा अगदी क्विक पोचवला राहुलजवळ. हर्ष तिसऱ्या चेंडूसाठी सामोरं जाईल. फुलर लेंथचा चेंडू जातोय लॉंग ऑन रिजनमध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय आणि त्याचा फायदा घेतोय गौरीमाता 11 संघ. 2 धावा पळून काढण्यात यश आणि गौरीमाता 11 संघ पोहोचतोय 3 धावांवर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 धावा फलकावर लागलेल्या आहेत. राहुल जातोय चौथा चेंडू घेऊन हर्षसाठी. हर्ष पुन्हा एकदा थोडंसं सुभाष पाटील चुकतायत, मात्र मागे चांगला बॅकअप आहे. एकच धाव मिळते आणि या एका धावेनेशी धावसंख्या 4 वर पोहोचते. 4 चेंडू आणि 4 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. आतापर्यंत चांगलं षटक आपण पाहतोय. बघूया या 2 चेंडूवर आता तेजस काय कामगिरी करतोय, कारण एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि फुलटॉस चेंडू मात्र यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तेजस बाद होतोय. जयश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. अगदी जबरदस्त कामगिरी राहुल याची. अगदी 5व्या चेंडूवर यष्ट्या उद्ध्वस्त करून एक चांगला खेळाडू त्याला बाद करण्यात यश मिळतंय. आणि इथे तेजसची जागा घेण्यासाठी जातोय स्वप्नील, ज्याने मागच्या सामन्यामध्ये उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजयी पथावर नेलं होतं. आता सुद्धा ती दमदार कामगिरीची अपेक्षा असेल गौरीमाता 11 संघाच्या सहकाऱ्यांतर्फे. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. स्वप्नील येतोय, एक डावखोरा फलंदाज. आणि जरा घाई करायची आहे, कारण सूर्य अस्ताला जातोय. अंतिम सत्रातले हे सामने दिवसा उजेड आपल्याला खेळवायचे आहेत. राहुल शेवटचा चेंडू टाकून पहिल्या षटकाची समाप्ती करेल. आणि या शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईक एंडला पाहतोय आपण स्वप्नीलला, ज्याने मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. शेवटचा चेंडू राहुल टू स्वप्नील. आणि इथे बघा आपल्या बॅटने जबरदस्त असा फाईन लेगच्या दिशेने मोठा षटकार ठोकून जयश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. जयश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. जबरदस्त टायमिंग आपण पाहिलं. आल्या आल्या षटकार ठोकून एक आक्रमक इरादा स्पष्ट केला स्वप्नील याने आणि आपल्या पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला पोहोचवलेला आहे, ते म्हणजे 10 धावांवर. अगदी 10ची धावगती जरी राखली तरी 30 ते 32 धावांपर्यंत पोहोचू शकतो गौरीमाता 11 संघ. मात्र इथे दुसरं षटक घेऊन येत आहे सागर, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. नक्कीच चांगली गोलंदाजी करतायत. मात्र इथे आक्रमक फॉर्ममध्ये खेळतोय हर्ष. बघूया हर्षला जखडण्यासाठी कोणत्या पद्धतीचे चेंडू टाकतायत सागर. दुसरं षटक घेऊन जातील हर्षसाठी. या षटकाराने मात्र गौरीमाता 11 संघ सुस्थितीत पोहोचलेला आतापर्यंत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हर्षसाठी सागर. आणि पहिल्या चेंडूवर हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र सुभाष पाटील अप्रतिम कामगिरी करतायत.
मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतात. एक धाव पळून काढण्यात यश आणि एका धावेनिशी धावसंख्या 11 वर पोहोचते. मोठा फटका मारण्यासाठी अजिबात फलंदाजाला जागा देत नाहीत असे हे सागर आपल्या अनुभवाचा कस पूर्ण पणाला लावतायत आणि गोलंदाजी करतायत. आता मात्र समोर आहे स्वप्नील, ज्याने मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार ठोकून आक्रमक इरादा स्पष्ट केला होता. बघूया या चेंडूवर काय करतायत सागर. नक्कीच स्वप्नीलला जखडवण्यासाठी नक्कीच चांगला चेंडू टाकतील. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय आणि त्याचा फेवरेट एरिया लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक वाढवला जात आहे. कृपया जास्तीत जास्त वेगाने काही घडामोडी असतील त्या करून घ्या. जो क्षेत्ररक्षणामध्ये बदल असेल तो जरा फास्टली घ्या. आपण वेळ वाचवायचा आहे. दुसरा चेंडूसाठी स्वप्नील तयार, सागर तयार दुसरा चेंडू घेऊन जाण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूच्या वेगामध्ये केला बदल आणि ते फलंदाज चकलेला आहे. चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यांमागे कामगिरी करतोय नितीन, अप्रतिम. 11 धावसंख्येवर ही धावसंख्या स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा सागर टू स्वप्नील. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू स्वैर चेंडू म्हणून घोषित होतोय. एक अवांतर धाव लागते गौरी माता 11 संघाच्या धावफलकामध्ये आणि पोचते 12 धावांवर. चांगली धावसंख्या उभारलेली आहे आतापर्यंत. नक्कीच उपांत्य फेरीचा सामना रोमांचक अवस्थेत आपण पाहणार आहोत. कोणता संघ जिंकेल याची कोणीही गॅरंटी देऊ शकणार नाही. मात्र तिसरा चेंडू घेऊन जातील सागर. इथे फुलटॉस चेंडूला सोडणार नाहीत. सीमारेषेवर बघूया, झेल टिपण्याची खूप प्रयत्न केला होता मात्र जातोय षटकार. गौरी माता 11 संघ पोहोचला आतापर्यंत 18 धावांवर. ज्या 18 धावांमध्ये भरीव योगदान आहे ते स्वप्नील यांचं, ज्याने 2 उत्तुंग षटकार ठोकलेत. कानमंत्र दिला जात आहे. एक बुजुर्ग आपला कधीतरी क्रिकेट खेळले असावेत, काहीतरी कानमंत्र दिलेला नितीनच्या कानामध्ये. बघूया त्यानुसार काय होतंय का. पुढचा चेंडू सागर. मोठा फटका इथे जातोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये आणि क्षेत्र खाली होतं. 1 बाउंड चौकार मिळतोय. कमी सराव असून सुद्धा चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय स्वप्नील याला. बघूया पुढचा चेंडू आणि इथे मात्र बिग 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 हिट षटकार. जबरदस्त तडाखेबाज फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलच्या बॅटमधून आपण पाहतोय. एक उत्तुंग षटकार, गगनभेदी षटकार ठोकलाय सागरच्या गोलंदाजीवर आणि शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. इथे मात्र राहुल काही चुकी करणार नाहीत. एकच धाव मिळते आणि या एका धावांवर समाधान मानावं लागते. स्ट्राईक आपल्याजवळ राखून ठेवतोय स्वप्नील. धावसंख्या पोहोचते 29 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि गौरी माता 11 संघ जबरदस्त कामगिरी करतोय. एकमेव स्वप्नील याने तडाखेबाज 3 षटकार 1 चौकार ठोकून जबरदस्त कामगिरी केली. 6 चेंडू आणि 23 धावा त्याने आपल्या बॅटमधून फटकावलेल्या आहेत. नक्कीच एका महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याला चांगला सूर गवसलेला आहे आणि आपली गौरी माता 11 संघाला सुस्थितीत पोहोचवलेला आहे. तब्बल 15च्या धावगतीने खेळ सुरू आहे आणि नक्कीच
गौरीमाता 11 संघाच्या चमूमध्ये नक्की उत्साहाचा वातावरण आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय नितीन. बघूया नितीन काय करतोय. मागच्या सामन्यामध्ये थोडासा मार खावा लागला होता. बघूया या सामन्यात काय होतंय. पहिला चेंडू पूर्ण फुलटॉस चेंडू घेतलेला आहे. चेंडूला पावचवलेला आहे. लॉंग ऑन रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहुलचं. एकच धाव वसूल करण्यात यश मिळतंय आणि या एका धावेनेशी धावसंख्या पोहोचते 30 धावांवर. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावामधील. जबरदस्त फलंदाजी. इथे जो सकाळपासून जो फॉर्ममध्ये आहे तो शांत आहे. मला वाटते आता त्याला सुद्धा खांदे सरसावे लागणार आहेत. हर्ष ज्याने सकाळपासून अगदी फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने जबरदस्त आतषबाजी फलंदाजी करून प्रेक्षकांचं डोळ्यांचं पारणं फेडलेलं आहे. बघूया या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याला सूर गवसतोय की नाही. नितीन मात्र क्षेत्ररक्षणाचा सापळा थोडासा निरीक्षण करतोय. दुसरा चेंडू हर्षसाठी आणि इथे हर्षची बॅट तळपलेली आहे. चेंडूला फेकून दिले स्क्वेअर लेग सीमारेषेवर आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. गडी बाद होतोय हर्षच्या रूपाने. आणि नितीन माळी याला यश मिळालेलं आहे. आता कुठेतरी धावांना लगाम घालण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तो. आणि नवीन फलंदाज येतोय लालचंद, ज्याला अजूनपर्यंत सूर गवसलेला नाही. बघूया या सामन्यात तरी सूर गवसतोय की नाही. मात्र पहिल्या डावातील फक्त कोणाला विशाल राऊत कडून का विशाल MSAB यांच्याकडून नितीन यास गडी बाद केल्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. धन्यवाद. नंतर देतो. तिसरा चेंडू घेऊन जातील लालचंदसाठी नितीन आणि इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय निकेतन यांचं आणि एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 31 वर. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकामध्ये 29 धावा ह्या फलकावर लागल्या होत्या. इथे मात्र 3 चेंडूमध्ये फक्त अवघ्या 2 धावा या हाणामारीच्या षटकात. म्हणजे थोडीशी चिंतेची बाब आहे गौरीमाता 11 संघासाठी. बघूया पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी. स्वप्नील मात्र ऑन फायर आहे. अपील फेटाळून लावलेला आहे पंचांनी. चेंडू निर्धाव जातोय आणि ते जय महाराष्ट्र संघाच्या पथ्यावर पडतोय. हे षटक आहे ते खरोखर उपयुक्त सिद्ध होतोय जय महाराष्ट्र संघाकरता. कारण आतापर्यंत 4 चेंडू त्यामध्ये 1 गडी बाद करून फक्त 2 धावा त्याने आतापर्यंत दिलेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि षटकारवीर स्वप्नीला हा क्रीजवर आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यष्ट्यांमागे. बघूया आता गडी बाद होतोय. सागर कुठलीही चूक करत नाही. गडी बाद. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी. आणि नितीन माळी यांना या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नितीन MSAB यांच्यातर्फे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यज्ञेश नवीन फलंदाज. शेवटच्या चेंडूसाठी यज्ञेश आलेला आहे. बघूया यज्ञेशला या चेंडूवर नक्कीच षटकार चौकार ठोकायचा असेल. मात्र नितीन चांगल्या फॉर्ममध्ये गोलंदाजी करतोय, ज्याने 2 धावा देऊन फक्त अवघ्या 2 धावा देऊन 2 गडी बाद करण्याची किमया साध्य केलेली आहे. नक्कीच शेवटचा चेंडू तो निर्धाव टाकण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. त्यानुसार तो सापळा रचतोय. यज्ञेशला मेहनत घ्यावी लागणार आहे मोठ्या फटक्यांसाठी. बघूया शेवटचा चेंडू यज्ञेशसाठी आणि इथे लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू निश्चितच स्वैर चेंडू म्हणून घोषित होतोय पंचांद्वारे आणि एक अवांतर धाव फलकावर लागते. धावसंख्या पोहोचते 32 वर. अजूनही एक संधी आहे यज्ञेशसाठी. मोठा फटका मारण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे संघ सहकाऱ्यांकडून. बघूया शेवटचा चेंडू यज्ञेशसाठी
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे सुरेख क्षेत्ररक्षण आणि गडी बाद होतोय धावचीच्या रूपाने. अशा प्रकारे 33 धावांवर इथे खेळ संपतोय या तिसऱ्या षटकाचा. आणि 34 धावांचं आव्हान असेल ते जय महाराष्ट्र संघाला या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये. एक जबरदस्त कामगिरी या सामन्यामध्ये केली आहे स्वप्नील याने, ज्याने 3 उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाच्या या धावसंख्येमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. आता जय महाराष्ट्र संघाला या 3 षटकामध्ये 34 धावा करायच्या आहेत. जवळजवळ 11 ते 11.5ची धावगती राखायची आहे. 33 धावा, बरोबर ना, 33 धावांचं आव्हान आहे. 16.5ची धावगती असणार आहे. आता कोणाला पुन्हा एकदा नितीन MSCB कडून 200 दिले. आता 500 दिलेत का? अच्छा, ठीक आहे. आणि नितीन MSCB झालं ना, आता बरोबर झालं. 100 दिले ना, आता आलं लक्षात माझं ते. अच्छा, अजून नितीन MSCB कडून नितीन माळीला पुन्हा एकदा 100चं पारितोषिक असे रोख 300 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. विशाल MSCB कडून नितीन माळी यास हे बक्षीस मिळालेलं आहे रोख 300 रुपयाचं. त्यांनी ते सामना संपल्यानंतर घ्यायचं आहे. इथे मात्र 33 धावांचं आव्हान हे जय महाराष्ट्र संघापुढे ठेवलेलं आहे. लगेचच बॅट्समन पाठवायचे आहेत. जय महाराष्ट्र संघ घाई करायची आहे. आपल्याजवळ थोडासा अवधी शिल्लक आहे. 5:15 वाजण्याच्या जवळपास आलेले आहेत आणि दुसरा डाव सुरू होताना नक्कीच 5:15 वाजून गेलेले असतील. त्यामुळे आपण वेळ न दवडता आपली सलामीवीर जोडी मैदानावर पाठवायची आहे. आणि सलामीवीर जोडी राहुल आणि भूषण आपण मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना पाहतोय. इथे गोलंदाजी मार्कवर तेजस तयार आहे. क्षेत्ररक्षण रचलेलं आहे. पंच तयार आहेत आणि प्रतीक्षा आहे ती सलामीवीर जोडीची. राहुल आणि भूषण अशी ही जोडी. 33 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवर आहे तेजस. उपांत्य फेरी क्रमांक 2चा सामना होणार आहे तो म्हणजे पाटील बॅटर्स आणि साई गणेश 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे नाणेफेकीच्या कौलसाठी. लवकरात लवकर आपण कुठलाही वेळ न दवडता सामन्याला या दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. तेजस तयार आहे आणि स्ट्राईक बॅट्समन आहे राहुल. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे भूषण. 33 धावांचं आव्हान आहे 3 षटकामध्ये. 11ची धावगती आहे. बघूया पहिला चेंडू राहुलसाठी. पहिला चेंडू सावधगिरीने खेळलेला आहे. चेंडूला पोहोचवलेला आहे कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण हर्ष त्या ठिकाणी करतोय. एकच धाव मिळते. आता भूषण. 11ची धावगती जर राखायची असेल तर प्रत्येक षटकात 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि बाजूला एकेरी दुहेरी धावा काढाव्याच लागणार आहेत. तेजस तयार भूषणसाठी. बघूया या दुसऱ्या चेंडूवर काय घडामोड होते. दरम्यान तेजसचं लक्ष असेल क्षेत्ररक्षणावर. दुसरा चेंडू भूषणसाठी. भूषण मात्र हेलिकॉप्टर चालवण्याच्या प्रयत्नामध्ये पॉइंटच्या दिशेने एक सोपा झेल सुटतोय. मात्र 1 धाव मिळते. या एका धावेनिशी धावसंख्या पोहोचते 2 धावांवर. 2 चेंडूवर 2 एकेरी धावा ह्या मिळालेल्या आहेत त्या जय महाराष्ट्र संघाला. एक महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातील आणि अंतिम सत्रातील. पुन्हा एकदा तेजस तयार आणि समोर आहे राहुल. शॉर्ट पिच चेंडू कट करण्याचा प्रयत्न. झेल टिपण्याचे मोठे अपील मात्र फेटाळून लावलेले आहेत पंचांनी. मात्र चेंडू जातोय निर्धाव. 3 चेंडू 2 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात म्हणतायत गौरी माता 11 संघासाठी.
आणि थोडीशी खराब परिस्थिती म्हणता येईल जय महाराष्ट्र संघासाठी, कारण आपल्याला 33 धावा जमवायच्या 3 षटकामध्ये आणि अजून 3 चेंडूवर फक्त 2 धावाच मिळालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. प्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र दिशा दाखवली होती, मात्र पॉइंटच्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकच धाव मिळते. धावफलक 1 धावेने हलतोय आणि 3 वर पोहोचतोय. प्रत्येक षटकात जर मोठा फटका आला नाही तर नक्कीच गंभीर बाब होऊ शकते जय महाराष्ट्र संघासाठी. आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर त्यानुसार फलंदाजी सुद्धा करावी लागणार आहेत. जोखमीचे फटके मारावे लागणार आहेत. भूषण बनवून फटका मारण्याचा प्रयत्न, प्रतिम स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून षटकार. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. डीजे अगदी योग्य वेळेला षटकार ठोकून जय महाराष्ट्र संघाने जरा सुटकेचा निश्वास सोडला असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला फेकून दिला कव्हरच्या दिशेने. इथे हर्ष कुठलीही चुकी न करता चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. इथे मात्र धावचीतचा एक संधी होती, मात्र तेजसने गमावली. शेवटच्या चेंडूवर आली 1 धाव. हा कोणी 6 मारला होता? अच्छा, ते 200 रुपये का? आणि विशाल MSEB तर्फे भूषण याने जो षटकार ठोकला त्याबद्दल त्यांना 100 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र संघ पोहोचतोय 10 धावांवर. आता 12 चेंडू, कोणाला? पाटील बॅटर संघाचे कर्णधार आणि साई गणेश 11 संघाचे कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या षटकात 10 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त आव्हान आहे जय महाराष्ट्र संघासमोर. बघूया आता हर्ष काय करतोय. समोर आहे हर्षच्या भूषण. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. 1 बाउन्स. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण यज्ञेश याचं पंचाने निर्णय द्यायचा आहे. इथे मात्र 2च धावा मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. सुरेख क्षेत्ररक्षण. या 2 धाव्यानेशी धावसंख्या पोहोचते 12 धावांवर. सुरेख फटका निवडला होता भूषण यांनी. मागच्या चेंडूवर षटकार ठोकला होता जबरदस्त आणि या सामन्यामध्ये चांगलं कमबॅक केलेलं आहे. आता मात्र कोणता संघ या सामन्यात मजल मारेल ह्याची काही तुम्हीच का हे आपण सांगू शकत नाही, कारण क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूवर चित्र बदलत जातं, तसंच शेवटच्या चेंडूपर्यंत चित्र बदलत जाणार आहे. बघूया हर्ष मात्र कमबॅक करतोय की नाही, कारण पहिल्या चेंडूवर 2 धावा वसूल केलेल्या आहेत. भूषण दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला पोहोचवलेला आहे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण मयूर याचं. एकच धाव मिळते आणि एका धाव्यानेशी धावसंख्या पोहोचते 13 वर. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा ह्या काढाव्याच लागणार आहे. त्यासाठी मोठे फटके मध्ये मध्ये येणं गरजेचं आहे. तर मात्र राहुल सामोरा जाईल तो हर्षला. प्रत्येक चेंडूला या सामन्याची मजा वाढत जाणार आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना अगदी मनोरंजनात्मक अवस्थेमध्ये पोहोचणार आहे. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. तिसरा चेंडू घेऊन जातोय हर्ष राहुलसाठी आणि राहुल जबरदस्त कामगिरी करतोय. चेंडूला फेकून देतोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
उपांत्य फेरीचा दुसरा जो सामना होणार आहे साई गणेश 11 विरुद्ध पाटील बॅटर्स, या नाणेफेकीच्या कौलमध्ये साई गणेश 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एकदा आपण येऊया मॅचकडे. राहुल सज्ज होतोय. आताच एक चौकार ठोकलाय. धावसंख्या पोहोचवलेली आहे 17 धावांवर. पुन्हा एकदा शॉट चेंडूचा बघूया फायदा घेतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक फक्त पळण्याची भूमिका करतोय. चेंडू जातोय चौकारासाठी. 4 धावा. धावसंख्या पोहोचते 21 धावांवर. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जरा महागडं गोलंदाज, हे षटक महागडं आहे आणि कट करण्याचा प्रयत्न. झेलबादचे अपील फेटाळून लावलेले आहेत. चेंडू जातोय निर्धाव. 21 धावा फलकावर लागल्यात. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे आणि खात्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 12 धावा. बघूया राहुल आणि भूषण अशी ही सलामीवीर जोडी अजूनही खेळपट्टीवर टिचून फलंदाजी करत आहे. शेवटचा चेंडू असेल. बघूया या चेंडूवर काय घडामोड होते. आणि फुलर लेंथचा चेंडूला दिशा दाखवलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण यज्ञेशद्वारा आपण पाहतोय. 1च धाव मिळते. स्ट्राईक आपल्याजवळ राखून ठेवतोय राहुल आणि 6 चेंडू आणि 11 धावांचं आव्हान. हे समीकरण आपण पाहतोय या शेवटच्या षटकासाठी. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता जय महाराष्ट्र संघासाठी. आता मात्र सामना अशा रोमांचक स्थितीत पोहोचला आहे की इथे थोडीशी चूक सुद्धा दोन्ही संघासाठी धोकादायक साबित होऊ शकते. ते क्षेत्ररक्षकाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे आणि गोलंदाजाला नक्कीच वेग, दिशा, योग्य टप्पा यांचा संगम जुळवून गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि बॅटिंगमध्ये जो हिरो ठरला होता तो स्वप्नील येतोय गोलंदाजी मार्कवर. बघूया या मॅचचा हिरो बनण्याची एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे स्वप्नीलच्या हातामध्ये. मात्र आपल्या बोटांच्या जादूने ती सत्यात उतरवायची आहे या मैदानात. सहा चेंडू 11 धावांची आवश्यकता. स्वप्नील जातोय आणि समोर आहे तो राहुल. पहिला चेंडू, चेंडूला पोहोचवलेला आहे आणि सीमारेषेच्या आतमध्ये झेल टिपलेला आहे. जबरदस्त कामगिरी. एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. चला गौरीमाता 11 संघ आपण आपापल्या जागेवर लगेच जायचं आहे. वेळ वाचवायचा आहे. आणि विराज राऊत याने जो सुंदर झेल टिपला त्यासाठी एकनाथ राऊत यांच्याकडून रोख 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. धन्यवाद एकनाथजी राऊत साहेब. सामना पुन्हा एकदा रोमांचक अवस्थेमध्ये. नितीन येतोय. सामन्याची सूत्र हाती घेणार आहे कारण त्याला घ्यावीच लागणार आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे मागच्या सामन्यात फलंदाजी केली त्याचप्रमाणे फलंदाजीची अपेक्षा असेल या सामन्यात देखील. मात्र स्वप्नील, आज दिवस आहे स्वप्नीलचा कारण आज फलंदाजीमधून सुद्धा जबरदस्त त्याची फलंदाजी झाली आहे. बॅटच्या साह्याने भरपूर धावा चोपलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूवर यश मिळालेलं आहे. बघूया नितीन काय करतो या चेंडूवर. 5 चेंडू शिल्लक, 11 धावा आवश्यक. अप्रतिम चेंडू. मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू अवांतर घोषित होतोय. सामन्यामध्ये चुरस वाढत चाललेली आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू 2 धाव ही आवश्यक आहे जय महाराष्ट्र संघासाठी. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नितीन माळी नक्कीच विचार करत असतील कुठल्या पद्धतीचा फटका खेळू. इथे मात्र नितीन माळी मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र झेल टिपतोय हर्ष. जबरदस्त कामगिरी.
अतिशय महत्त्वाचा गडी बाद झालेला आहे नितीनच्या रूपाने आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय निकेतन. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मी म्हटलंच होतं आज दिवस आहे स्वप्नीलचा, ज्याने फलंदाजीमध्ये आपलं नैपुण्य दाखवलं आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा दाखवत आहे, कारण 2 चेंडू आणि 2 गडी बाद केलेले आहेत. अप्रतिम कामगिरी होत आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावा वाचवायचे आहेत. त्यासाठी आता निकेतन आलाय फलंदाजीला. आता याला जखडून कसं ठेवायचं आहे त्यासाठी स्वप्नील नक्की प्रयत्नशील असेल. तिसरा चेंडू निकेतनसाठी. स्वप्नील इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र तेजस आला होता झेल टिपण्यासाठी. झेल काय टिपता आला नाही. दरम्यानच्या काळात 1 धाव वसूल केलेली आहे. 24 धावा लागलेल्या आहेत. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. एका मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता आहे जय महाराष्ट्र संघाला आणि अपेक्षा असेल भूषणकडून, कारण त्याने पहिल्या षटकात एक उत्तुंग षटकार ठोकला होता. तसाच उत्तुंग षटकार जर या येणाऱ्या 1-2 चेंडूवर आला तर सामन्याची समीकरणं नक्कीच बदलतील. बघूया आता. स्वप्नील मात्र आपल्या अनुभवाचा कस लावतोय आणि अप्रतिम चेंडू टाकतोय. हॅट्रिकसाठी संधी आली होती मात्र झेल टिपता आला नाही. षटकातील चौथा चेंडू भूषणसाठी. भूषण हेलिकॉप्टर चालवतोय. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेवर. हर्ष कुठलीही चुकी करत नाही आणि गडी बाद. फलंदाज जात आहेत. मृदुल जातोय. आता मात्र समीकरण थोडंसं बिकट अवस्थेत पोचलेलं आहे. ते म्हणजे 2 चेंडू आणि 9 धावा. इथे एखादा चमत्कार जय महाराष्ट्र संघाला नक्कीच विजयी पथावर नेऊ शकतो, मात्र मोठे फटके मारण्याची आवश्यकता आहे. बघूया मृदुल काय करतोय. जर बॅट तळपली तर 2 मोठे फटके आले तर सामना जिंकू शकतो. मात्र स्वप्नील आहे. स्वप्नीलचा दिवस आहे. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. इथे गचाळ कामगिरी. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. या 2 धावेनिशी धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26 धावांवर. आता 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरीत सुटला तर नवीन टॉस होणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. जर षटकार आला तर नव्याने टॉस उडवली जाईल. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. स्वप्नील जबरदस्त कामगिरी करतोय आज, बॅटमधून सुद्धा आणि बॉलमधून सुद्धा. 1 चेंडू 7 धावा. रोमांचक अवस्थेतला हा सामना, कारण जर षटकार आला तर दोन्ही संघाला पुन्हा एकदा जिंकण्यासाठी संधी असेल टॉसच्या रूपाने. शेवटचा चेंडू मृदुलसाठी. आणि मृदुल याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, मात्र चेंडू सीमारेषेवर चांगल्या पद्धतीने मयूर पकडतोय आणि इथे विजय होतोय होळी माता 11 संघाचा. आणि तोच सामन्यामध्ये चला उपांत्य फेरीचा सामना 2 साई गणेश 11 आणि पाटील बॅटर्स सज्ज राहायचा आहे. आणि साई गणेश 11 संघ, आपण जर क्षेत्ररक्षण घेतलं असेल तर लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. घड्याळामध्ये 6 वाजलेले आहेत. आपल्याला 6:30च्या आत हा सामना संपवायचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. साई गणेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि पाटील बॅटर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. यानंतर होणाऱ्या या सामन्याचा बॉल टू बॉल समालोचनासाठी मी बोलवतोय श्रीमंतनजी घरद यांना. आणि या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय वन अँड ओनली स्वप्नील पाटील.
3 विकेट आणि 24 धावा. जबरदस्त अष्टपैलू अशी कामगिरी स्वप्नील. आणि त्यांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन आपली मॅन ऑफ द मॅच ची झळाळती ट्रॉफी स्वीकारायची आहे.